हॅलो, मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची फजिती कशी केली याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एकदा शाहिस्तेखान ला औरंगजेबाने बोलवलं आणि म्हटलं, जे वाटतं ते कर, पण शिवाजी महाराजांचं आणि वाटलं तर जेवढं पाहिजे तेवढे मी तुला सेना देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर काही तुला हे जमलं नाही मला तोंड दाखवायला येऊ नकोस. मग शाहिस्तेखान पुणेकडे निघाला. बंदूक, तोफ, सेना सगळी घेऊन निघाला तो. आणि मग त्याने लाल महालात कब्जा केला. तर शिवाजी महाराजांना समजत होतं की हा क्या करतोय ते. मग ते गेले त्यांच्या ऐन साहेबांकडे. तेव्हा त्यांनी दोन मित्रांनी सर्वांनी डोळे उघडून म्हणाले की तुझे देवाला धोके शुभ. पण शिवाजी महाराज म्हणाले की तुमचे आणि भारतीय मातेचे आमच्या आशीर्वाद आहे, आमच्या देवाला कोणतेही धोके नाही. तर शिवाजी महाराजांनी केली एक युक्ती. ते म्हणजे लग्नाचे वरासाठी परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. मग शिवाजी महाराज त्या लग्नाच्या वरातमध्ये बसले आणि आणि मग ते बाहेर निघाले. आणि मग सगळ्यांनी एक एक करून महाराजांनी आपली तलवार निघाली. महाराजांनी स्वयंपाकघरात प्रवास केला आणि इकडे शाहिस्तेखान झोपला होता. पण झोप मोड झाली तर तो उठला. काय झालं, कसला हा दंगा, हे बघण्यासाठी त्याने खिडकीतनं खाली वाकून बघितलं. तर त्याला तिथे मावळे दिसे. शिवाजी महाराजांच्या मावळ्याला बघताच त्याला काही सुचेना. तर मग एक खिडकीतून महाराज जात आले. त्यांनी जो आपली तलवार असते त्याने त्याचे बोटं कापली. तर मग सगळे बायका जिथे बसल्या होत्या तिथे शाहिस्तेखान जाऊन लपून बसला. तर मग शिवाजी महाराज म्हणत होते की यावेळी मी तुझे फक्त बोटच कापली आहे बरं का, पण पुन्हा कधी तरी दिसला तर मी तुला अख्खं कापून टाकेन. एकदा शाहिस्तेखान घाबरला आणि तो जीव वाचून तिथून पळून गेला. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची फजिती केली याची गोष्ट. बाय.